नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे विश्वासघात. राज एक उंचपुरा देखणा युवक शिक्षणात मन रमत नसल्यामुळे कसेबसे पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे नोकरीच्या शोधात शहरात आला. काही आवश्यक कोर्सेस करून त्याने एका नामांकित कंपनीत जॉब मिळवला. वर्षे सरत होती. एकामागून एक कंपनी बदलत तो नुकताच एका कंपनीत रुजू झाला होता. तिथे एका ट्रेनिंग दरम्यान त्याची भेट कविताशी झाली. कविता एक कर्तृत्ववान आणि हुशार मुलगी होती. हसतमुख आणि उमद्या व्यक्तिमत्वाच्या राजला पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तिच्या स्वप्नातील राजकुमाराच्या छबीत राज अगदी चपखल बसला होता. ट्रेनिंग नंतरही कविता सतत त्याच्या संपर्कात राहून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायची. पण तो तिला केवळ मैत्रीण मानत असल्याने थोडे अंतर राखूनच असायचा. राजच्या घरी त्याचे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण कधी मुलींच्या तर कधी त्याच्या घरच्यांच्या अवाजवी अपेक्षांमुळे ते काही जमत नव्हते. एक दिवस राजची आई त्याला भेटायला शहरात त्याच्या रूमवर आली. अचानक कविताही तिथे येऊन पोहोचली. राजने तिची आईशी ओळख करून दिली. कविताच्या वागण्यातून तिला राजबद्दल वाटणाऱ्या भावना राजच्या आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटल्या नव्हत्या. राजला दुकानातून काहीतरी आणायला सांगून त्याच्या आईने त्याला बाहेर पाठवले आणि कविताला राजबद्दल काय वाटते असे विचारले. कविताने पण न लाजता तो आवडत असल्याचे राजच्या आईला सांगितले, पण त्याला ती आवडत नाही हे सांगताना मात्र तिचे डोळे पाणावले. राजच्या आईची खात्री पटली की हीच मुलगी आपल्या मुलाचा संसार नेटाने करू शकेल. कविता गेल्यावर तिने राजला कविताबद्दल विचारले. तेव्हा राजने कविता केवळ आपली मैत्रीण असून तिच्याबद्दल तशा भावना नाहीत असे सांगून विषयाला बगल दिली. गावी परतल्यावर राजच्या आईने सर्व विषय त्याच्या वडिलांच्या कानावर घातला व कविता राजसाठी योग्य वाटल्याचे सांगितले. जातपात मानत नसल्यामुळे अडचण काहीच नव्हती. राजच्या वडिलांनी फोनवर राजला कविताशी लग्न करण्यास काय अडचण आहे असे विचारले. तेव्हा त्याच्या पत्नीबद्दलच्या अपेक्षात ती बसत नाही असे राजने सांगितले. राज 30 वर्षाचा झाला होता. आधीच 2 लग्न जुळून तुटल्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर जरा नाराजच होते. ते त्याला म्हणाले, जातीत इतक्या मुली पाहिल्या पण कुठेच काही जमले नाही. मुलगी सुशिक्षित आहे, तुझ्यावर प्रेम करते, तुला व्यवस्थित सांभाळेल, दिसायलाही ठीकठाक आहे आणि तुमची जोडी पण चांगली वाटते. तिला विचार, जर हो म्हणाली तर तिच्या घरच्यांशी बोलून लग्न पक्के करू. वडिलांच्या शब्दांपुढे मान तुकून राजने नाईलाजानेच कविताला लग्नाबद्दल विचारले. तेव्हा तिच्या आनंदाला पारावारा उरला नाही. तिने लगेच होकार दिला. पुढे महिनाभरात बोलणी, साखरपुडा वगैरे होऊन लग्न झाले. जेमतेम 6 महिने गेले असतील. कविता आणि राजमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. कविता खूप तापट आणि संशयी स्वभावाची होती. राजचे कोणत्याही मुलीशी वा स्त्रीशी साधे बोलणे तिला सहन होत नसे. राजच्या कोणा मैत्रिणीचा चुकून जरी फोन आला तर तिच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. मोकळ्या स्वभावाच्या राजला ही बंधने सहन होईनाशी झाली. त्याची घुमसट होऊ लागली. रोजच्या कटकटीने त्याला आता लग्नाला होकार दिल्याबद्दल पश्चाताप होऊ लागला. तेव्हाच वडिलांना स्पष्ट नकार कळवला असता तर बरे झाले असते असे राजला वाटू लागले. कविताचा स्वभाव त्याने काही प्रसंगातून ओळखला होता, म्हणूनच त्याला ती मैत्रीण म्हणून ठीक वाटली, पण आयुष्याची जोडीदारीण म्हणून योग्य वाटत नव्हती. आई वडिलांना तो विरोध करू शकला नाही. हे शल्य त्याला सतत टोचत होते. पण लग्न तर करून बसलो, आता कोणाला दोष देण्यात काय अर्थ, नशीब आपले, आता भोगा अशी स्वतःचीच समजूत घालून तो दिवस ढकलू लागला. हळूहळू त्यांची भांडणे वाढू लागली. राजच्या आणि कवितांच्या घरच्यांच्या कानावर त्यांची कुरबुर जाऊ लागली. पण नवरा बायकोत भांडणे तर होतातच. या अलिखित नियमांवर विश्वास ठेवून दोन्ही कुटुंब होईल सर्व ठीक म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. याचा परिणाम म्हणून राज आणि कविता एकत्र राहत असूनही मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात होते. जिथे मनच जुळली नाही तिथे शरीर तरी कशी एकत्र येणार, यामुळे दोघांचीही चिडचिड अधिकच वाढत होती. अशीच रडत खडत लग्नाला 4 वर्षे उलटून गेली, पण मूल काही झाले नाही. वेगळे होण्याचा मनात विचार जोर धरत असल्यामुळे चुकून माकून कधी एकत्र आलेच तर मूल होणार नाही याची काळजी राज घेत होता. कारण घटस्फोट द्यायचा तर पोटगी मुलांचा हक्क आणि पुढील कटकटी त्याला नको होत्या. अशातच राजने आपली नोकरी पुन्हा बदलली. कविताला सुद्धा सरकारी नोकरी लागली, पण दोघांतील धुसफूस काही कमी होण्याची चिन्हेच दिसत नव्हती. याचा परिणाम म्हणून दोन्ही कुटुंबात अशांतता पसरली. नवीन कंपनीत राजची ओळख सुनीलशी झाली. सुनील एक वाया गेलेला मुलगा होता. सिगरेट, तंबाखू, दारू, वेश्या म्हणाल ते व्यसन त्याला होते.
निर्व्यसनी आणि सरळ मार्गी राज त्याला वेळोवेळी व्यसनांपासून दूर राहण्यास आणि आपल्या आई वडिलांची सेवा करण्यास सांगायचा. पण सुनीलमध्ये काडी मात्रही फरक पडत नव्हता. दिसायला सुमार असलेला सुनील बोलण्यात उस्ताद होता. समोरच्याला तो आपलेसे करून घ्यायचा आणि मग त्याच्या चांगुलपणाचा फायदा उचलायचा. दुर्दैवाने राज त्याच्या गोड बोलण्याला त्याचा चांगुलपणा समजला. त्याच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्याच्याशी शेअर करू लागला. अगदी कविता आणि त्याच्या संबंधाबद्दलही सुनीलकडे त्याने सर्व काही सांगून आपले मन मोकळे केले. सुनीलने राजचे पाणी जोखले होते. सरळ साधा राज आज आपले काहीही वाकडे करू शकणार नाही हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. राजवर खाण्यापिण्यात थोडाफार खर्च करून त्याला आपलेसे करून घेतले आणि त्याच्याबद्दल सर्व काही माहिती मिळवली. बोलण्यात ज्या ज्या मुली किंवा स्त्रियांचा उल्लेख राजकडून झाला होता त्यांची नावे आणि संदर्भ त्याने नीट लक्षात ठेवले. आई आजारी असल्याचे सांगून त्याने राजकडून 13,000 रुपये उसने मागितले. राजने आपली FD तोडून त्याला ते कविताच्या नकळत दिले सुद्धा. एक दिवस त्याने राजला जेवणाचे सपत्नीक आमंत्रण दिले. एका मोठ्या हॉटेलमध्ये दोघांना बोलावून यथेच्छ खाऊ घातले. कविताला पाहून त्याच्या मनात एक कुटील डाव शिजू लागला. राज आणि कविताच्या भांडणाचा गैरफायदा घ्यायचे त्याने मनोमन ठरवले. त्याने कविताला फेसबुकवर शोधून काढले. नुकतीच ओळख झाल्याने तिने देखील त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये ॲड केले. हळूहळू त्याने तिचा विश्वास संपादन केला. ती सुद्धा त्याच्याबरोबर सर्व काही शेअर करू लागली. त्याने हळूहळू तिच्या मनात राजबद्दल विष कालवायला सुरुवात केली. एकीकडे कविताला तो राज विरोधात भडकवत होता तर दुसरीकडे राजला कविताला सोडण्यासाठी प्रोत्साहित करत होता. आपापसात संभाषण नसल्यामुळे राज आणि कविता सुनीलच्या षडयंत्रणाला बळी पडून एकमेकांपासून अधिकाधिक दूर जात होते. मतभेदांची जागा आता द्वेषाने घेतली होती. दोघे सुनीललाच आपला हितचिंतक समजत होते. सुनीलने राजशी बोलण्यात ज्या मुली व स्त्रियांचा उल्लेख झाला होता त्यांच्याशी राजचे अनैतिक संबंध होते हे कविताला संदर्भासहित पटवून दिले. आधीच संशयी असलेल्या कविताला आता खात्री पटली होती की राज व्यभिचारी आहे आणि ती त्याला सर्वांसमोर बेइज्जत करण्याची एकही संधी सोडत नव्हती. दोन्ही कुटुंबांसमोर राजची थुथू होऊ लागली. तो खोट्या बदनामीमुळे मनाने खचू लागला होता. स्वतःच्या निरपराधित्वाचे पुरावे देऊन तो थकला होता. त्याला हेच कळत नव्हते की कविताला ही सगळी माहिती कोण पुरवत होते. एवढे सगळे उद्योग करूनही सुनील कविताला आपल्या जाळ्यात अडकवण्यात असफल झाला होता. त्यामुळे त्याची खूप चरफड होत होती. कविता राजचा द्वेष करत होती पण त्याला सोडण्याचा विचार तिच्या मनाला शिवतही नव्हता. तिला फक्त त्याला धडा शिकवायचा होता. सुनीलबद्दल कवितालाही काहीच वाटत नव्हते. हे लक्षात येताच काहीही करून कविताचा उपभोग घ्यायचा असे ठरवून तो सकाळीच घराबाहेर पडला. शहराबाहेरील एका स्मशानाजवळ राहणाऱ्या एका अघोरी संप्रदायातील साधूच्या झोपडीजवळ तो आला. वातावरणातील तणावाने त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. वारा पडला होता आणि जळत असलेल्या एका चितेच्या दुर्गंधीने सारा आसमंत भरला होता. त्या अघोऱ्याच्या झोपडीसमोरील एका वटलेल्या विशाल वृक्षावर बसलेली 2 गिधाडं मान वाकडी करून त्याच्याकडेच पाहत असल्याचे लक्षात येताच सुनील नखशिंकात हादरला. ती गिधाडे त्याला एकटक पाहत होती. जणू काही त्याच्या मरण्याचीच ती वाट पाहत होती. नकळत सुनीलची नजर पण त्यांच्या नजरेत गुंतली आणि तो भारल्यासारखा बराच वेळ त्यांच्याकडे पाहत उभा होता. इतक्यात कावळ्यांच्या कर्कश कावकावीने तो दचकून भानावर आला आणि अघोऱ्याच्या झोपडीच्या दिशेने पावले टाकू लागला. जसा जसा तो झोपडीच्या जवळ जाऊ लागला तसा तसा त्याच्या मनावरील ताण अधिक वाढत होता. त्याने झोपडीत वाकून पाहिले तर सर्वांगावर चिताभस्म चोपडलेला एक अजस्त्र अघोरी साधू जमिनीवर नग्न अवस्थेत बसून काहीतरी खात होता. नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो एका माणसाचा हात होता. कदाचित बाजूच्या स्मशानात जळत असलेल्या चितेतून त्या अघोऱ्याने तो तोडून आणला होता. भाजलेल्या मांसाच्या दुर्गंधीने सुनीलला ढवळून आले. तो झोपडीतून बाहेर जाणार इतक्यात त्या अघोऱ्याने त्याच्याकडे वळून पाहिले आणि ओरडला, जय काली. त्याचे डोळे म्हणजे जणू धगधगते अंगार होते. त्याचे ते भयान रूप पाहून सुनील तिथून पळून जाण्याच्या बेतात होता. पण त्या अघोऱ्याने त्याला आत बोलावले व म्हणाला, तू अपने दोस्त की स्त्री को पाना चाहता है ना? मैं तुम्हारी मदद करूंगा, लेकिन तुम्हें मेरे लिए एक कुंवारी कन्या लानी होगी जिसकी बलि चढ़ाकर मैं और भी शक्तिशाली बन जाऊंगा. मैं तुम्हें एक वशीकरण मंत्र बताऊंगा जिसके इस्तेमाल से तुम्हें वो स्त्री वश हो जाएगी. उसके बाद आने वाली पूर्णमासी को तुम्हें मेरे लिए एक कुंवारी कन्या का इंतजाम करना होगा. मंजूर है तो बोलो. हे ऐकताच सुनीलने थोडा विचार करून त्या अघोऱ्याला वचन दिले. मग अघोऱ्याने आपल्या झोपडीत बसून वशीकरण विधी समजावून सांगितला. किसी भी शनिवार से शुरू करके 31 दिनों तक नित्य
1144 बार इस मंत्र का जाप करे तथा लोबान दीप और शराब रखे, फिर किसी फूल को 50 बार अभिमंत्रित करके स्त्री को दे दे, वो फूल उसे सूंघते ही वश में हो जाएगी। सुनीलने सर्व विधी समजून घेतला आणि घरी परतला। ती रात्र कविताचा कशा प्रकारे उपभोग घ्यायचा या विचारात त्याने जागून काढली। येणाऱ्या शनिवारी त्याने वशीकरण विधीस प्रारंभ केला, पण मूळच्या चंचल स्वभावाच्या सुनीलसाठी ती साधना करणे केवळ अशक्य होते। 51 वेळा मंत्रजाप झाल्यावर लगेच त्याने त्याचे ध्यान भटकू लागले। समोर कविता दिसू लागली। तिच्या विषयीच्या वासनेच्या विकारात बरबटलेले त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देना। शेवटी हे जप वगैरे आपले काही काम नाही हे उमजून तो त्या अघोऱ्याकडे परत आला। अघोरी त्याच्याकडे तुच्छतेने पाहत भयाकारी हसला। एक दिन भी जाप नहीं कर पाए और तुम्हें भोगने के लिए स्त्री चाहिए। मुझे पहले ही समझ लेना चाहिए था कि तुम जैसे वासनांध व्यक्ति से जब तब जैसा कोई भी कार्य होना कदापि संभव नहीं। चला जा यहाँ से, वरना तुझेही बली चढाऊंगा। हे ऐकताच सुनीलने त्या अघोऱ्याचे पाय धरले व मदतीसाठी विनवले। तेव्हा तो अघोरी म्हणाला, जिस स्त्री की तुम्हें लालसा है वो इतनी आसानी से तुम्हारे हाथ नहीं लगेगी। तुम्हें उसे अपने पति से दूर करना होगा और उसके बाद ही तुम उसे पाकर पास आने के लिए विवेश कर पाओगे। लेकिन ये कैसे संभव है महाराज? मैंने हर मुमकिन कोशिश करके देख ली पर कोई फायदा नहीं हुआ। सुनील ने ऐसे म्हणताच तो अघोरी त्याला म्हणाला, वो तुम जैसे तुच्छ इंसान के बस की बात नहीं है। उसके लिए हमें किसी अमानवी ताकत की सहायता लेनी होगी। आओ मेरे साथ। असे म्हणून तो सुनीलला घेऊन झोपडी समोरील झाडाजवळ आला आणि दारूमध्ये 2 बोटे बुडवून ती त्याने दोन्ही डोळ्यांना लावली। नंतर स्वतः जवळील भस्म चिमटीत धरून तो काहीतरी मंत्र म्हणू लागला। मंत्र पूर्ण होताच त्याने तो भस्म फुंकर मारून सगळीकडे उडवले। त्याबरोबर त्याला आजूबाजूला वावरणारे सर्व आत्मे दिसू लागले। त्यातील काही शांत होते तर काही अस्वस्थपणे यरझारा घालत होते, काही भेसूर रडत होते तर काही मुसमुसत होते। त्यातील जे सर्वात जास्त अस्वस्थ हालचाली करत भेसूर रडत होते त्याला त्याने आपल्या कामासाठी निवडले, कारण त्याच्या इच्छा अतृप्त असल्यामुळे त्याला वश करणे सोपे होते। त्याने पुन्हा दारूमध्ये 2 बोटे बुडवून त्या बोटांच्या चिमटीत भस्म धरून मंत्र उच्चारण सुरू केले। त्या सरसी तो आत्मा अधिकच किंचाळू लागला व वेगाने हालचाल करू लागला। अघोऱ्याने ते भस्म त्याच्या दिशेने फुंकताच त्या आत्म्याने मूर्त रूप धारण केले आणि अघोऱ्यासमोर येऊन तरंगू लागले। अघोरी, तूने मुझे बंदी क्यों बनाया है? ते भयानक पिशाच पाहून सुनीलची तर बोबडीच वळाली। ते पिशाच आळीपाळीने अघोरी आणि सुनीलकडे पाहत किंचाळत म्हणाले, अघोरी, तूने मुझे बंदी क्यों बनाया है? मुझे आजाद कर दे, वरना मैं तुम दोनों को जान से मार डालूंगा। त्यावर अघोरी म्हणाला, तुम्हें मेरा एक काम करना होगा, उसके बाद मैं तुम्हें आजाद कर दूंगा। पर तुमने मुझे धोखा दिया तो मैं तुम्हें बहुत पीड़ा दूंगा और तुम मेरा कुछ भी नहीं बिगाड़ सकते। इसलिए जो कहता हूँ वो कर। अघोरीच्या बंधनातून सुटका होणे अशक्य आहे याची जाणीव झाल्यावर ते पिशाच त्याला म्हणाले, ठीक है, बताओ मुझे क्या करना है। अघोरीने त्याला कविताच्या शरीरात शिरून तिला आणि तिच्या नवऱ्याला त्रास द्यायला सांगितले, जेणेकरून राज कंटाळून तिला सोडून देईल आणि मग तिला वश करणे सोपे होईल। मध्यरात्रीच्या सुमारास ते पिशाच राजच्या घरासमोर आले आणि अदृश्य रूपात दरवाजातून आरपार गेले। ते कविताला शोधत घरातील बेडरूम मध्ये आले। राज आणि कविता आपल्या भांडणाचा त्या दिवसाचा कोटा पुरा करून एकमेकांकडे पाठ करून झोपले होते। ते पिशाच कविताच्या शरीरावर फूटभर अंतरावर तरंगत होते। बेडरूम मधील वातावरण अचानक खूप थंड आणि जड झाल्यामुळे कविताची झोप चाळवली गेली। ती कूस बदलून पाठीवर वळाली। तहानेने घसा कोरडा पडला असल्यामुळे तिला जाग आली आणि आपल्या शरीरावर तरंगत असलेल्या त्या हिडीस आणि भयंकर अशा पिशाच्याला पाहून तिच्या तोंडातील किंकाळी तोंडातच विरली। भीतीने तिचे शरीर थरथर कापू लागले। मदतीच्या आशेने तिने राजकडे पाहिले तर तो पांघरून अंगावर ओढून गाढ झोपला होता। तिची नजर परत त्या पिशाच्याकडे गेली। तिच्याकडे पाहून तो कुत्सित हसला। अब तुम्हारा पति तो क्या, भगवान भी नहीं बचा सकता, असं म्हणत एक विकट हास्य केले। कविताला आपल्या शरीरावर प्रचंड दबाव त्यावेळी जाणवला। ती घुसमटली। हातपाय झाडत तिने राजला हाक मारायचा प्रयत्न केला, पण घशातून आवाजच फुटत नव्हता। तिने राजला हलवण्यासाठी आपला हात त्याच्या दिशेने सरकवायचा प्रयत्न केला। तो तसूभरही हलला नाही। तिच्या शरीरावर जणू तिचा कंट्रोलच उरला नव्हता। अत्यंत आघातिक अवस्थेत ती राजकडे पाहत होती। आज खऱ्या अर्थाने तिला राजची गरज वाटत होती, पण तो तिच्या जवळ असूनही खूप दूर होता। त्या पिशाच्याने सूक्ष्म रूप धारण करून तिच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याचा पूर्ण ताबा घेतला। आपल्या शरीराच्या एखाद्या कोपऱ्यात आपण कैद होत असल्यासारखे तिला जाणवू लागले।
तिचे मन राजला साथ घालत होते, पण तिचा आवाज राजपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य होते. सकाळ होताच त्या पिशाच्याने कविताला आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली. एक सनसनीत लाथ झोपलेल्या राजच्या पाठीत बसली आणि तो बेडवरून खाली फेकला गेला. झोपेत बेसावध असताना जमिनीवर दणकन आदळल्यामुळे त्याला चांगलाच मार बसला. वेदनेने कळवळत त्याने कविताकडे पाहिले. ती त्याच्याकडे पाहत खुनशी हसत होती. तिच्या डोळ्यात त्याला प्रचंड तिरस्कार आणि द्वेष दिसला. खाऊ की गिळू अशा नजरेने ती राजकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून क्षणभर राजही मनातून चिरकला. तिला जाब विचारायचे सुद्धा धाडस त्याला काही झाले नाही. पाठ चोळत तो कसाबसा उठला आणि बाहेर जाऊ लागला. तशी कविता खदाखदा बेसूर हसू लागली. तिचा तो अवतार पाहूनही आपली पत्नी नसून दुसरीच कोणीतरी असल्याचे राजच्या मनात आले. पण तो विचार मनातून झटकून टाकत मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यायची असं त्याने ठरवले आणि किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवण्यासाठी गेला. इकडे कविता आतल्या आत रडत होती, भेकत होती. राज, मला माफ कर, मी नाही तुला लाथ मारली रे. पण ती पूर्णपणे त्या पिशाच्याच्या कह्यात गेली होती. राजने पटापट आवरून नाश्ता आणि डबा बनवला. कपडे बदलण्यासाठी तो बेडरूममध्ये गेला तर कविता त्याच्याकडे रागाने पाहत बाहेर निघून गेली. राजच्या टिफिनमधील भाजीत तिने 2-3 चमचे मिरचीपूड बेमालूमपणे मिसळली आणि आवरायला निघून गेली. तिला बाय न करताच तो आपला टिफिन घेऊन चुपचाप निघून गेला. पूर्ण रस्ता तो कविताला नक्की झाले तरी काय हाच विचार करत होता. कविता आवरून ऑफिसला गेली. तिचा दिवस ठीकठाक गेला. राज जसा ऑफिसला पोहोचला तसा त्याने सुनीलला झालेला सगळा प्रकार सांगितला. तो ऐकून त्याला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ये तो बस सुरुवात है, आगे आगे देख होता है क्या, असे मनातल्या मनात म्हणत त्याने राजला कविताला वेळ लागले असावे असे सांगितले आणि अजून काही विपरीत घडण्याआधी तिला सोडून दे असे सुचवले. दुपारी पहिला घास तोंडात घालताच राजच्या तोंडाची होळी झाली. त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की भाजीत खूप जास्त मिरचीपूड टाकली होती. हे काम कविताचेच असावे अशी त्याची खात्री पटली. बिचारा दिवसभर उपाशीच राहिला. सकाळची मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेऊन त्याने सर्व वृत्त त्यांना कथन केला. त्यांनी शरीर संबंधाचा अभाव हे कविताच्या अशा विचित्र वागण्यामागचे कारण असावे असा निष्कर्ष काढला व राजला थोडे प्रेमाने आणि समजुतीने घ्यायला सांगितले. कविताला आवडणारे मोगऱ्याचे गजरे आणि काजू कतली घेऊन तो घरी आला. कविता किचनमध्ये जेवण बनवत होती. डायनिंग टेबलवर हातातील पिशवी ठेवून तिला सरप्राईज द्यावे असा विचार करून तो कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये गेला तर त्याच्या सर्व कपड्यांवर कुंकू टाकलेले त्याला दिसले. एक शर्ट त्याने हातात घेतला. कात्रीने त्याच्या चिंध्या केलेल्या दिसताच त्याचा रोमॅन्टिक मूड नाहीसा झाला आणि कविताला जाब विचारायला तो तनतनत किचनमध्ये गेला. समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय दारातच खिळले. त्याने आणलेले मोगऱ्याचे गजरे पूर्ण किचनभर पसरले होते आणि किचनच्या एका कोपऱ्यात कविता केस पिंजारलेल्या अवस्थेत मांसाचे लचके तोडावे तसे पॅकेट न फोडताच कागदासकट काजू कतलीच्या पॅकेटचे लचके तोडून खात होती. राज दरवाजात येताच ती खायची थांबली आणि घरकन वळून तिने राजकडे पाहिले. सकाळ सारखीच तिची भयान नजर राजच्या काळजाचा थरकाप उडवून गेली. राजच्या हातातील चिंध्या झालेला शर्ट गळून पडला. तो तसाच धावत घराबाहेर पडला आणि त्याने सुनीलला फोन लावला. त्यावेळी सुनील बारमध्ये दारू पीत बसला होता. त्याने आपण बारमध्ये असून आजची रात्र घरी न जाता एखाद्या मित्राकडे काढण्यास राजला सांगितले. इकडे सुनीलवर दारूचा अंमल पुरता चढला होता. त्यात कविताविषयीची त्याची वासना उफाळून आली. आता त्याला कविताखेरीज काहीच सुचेना झाले. तो हेही विसरला की कविताला पिशाच्याने पछाडले आहे. रिक्षा पकडून तो तळक राजच्या घरी निघाला. राजच्या घराची बेल त्याने वाजवली तसे कविताने दार उघडले. दार उघडताच तो कवितावर तुटून पडला. त्याला दाराबाहेर लोटत ती स्वतःची सुटका करू पाहत होती, पण लाथेने दरवाजा ढकलून वासनेच्या चिखलात बरबटलेला तो डुक्कर मुसंडी मारून आत आला. कविताला जमिनीवर आडवे पाडून तो तिच्यावर झुलका झाला. तसा कविताचा अवतारच बदलून गेला. अचानक तिच्या शरीरात त्या पिशाच्याने प्रवेश केला. आपल्या सावजाला कोणी दुसरा पुरुष काबीज करण्याचा प्रयत्न करतोय हे त्या पिशाच्याला सहन न झाले नाही. कविताने उजवा पाय सुनीलच्या पोटात दाबला. त्याचे दोन्ही हात हातात धरून जोर लावून सुनीलला डोक्यावरून पुढे फेकून दिले. सुनील फुटबॉल सारखा उडून जाऊन समोरच्या भिंतीवर आदळला. त्याच्या डोक्याला आणि खांद्याला सपाटून मार लागला होता. अपमानाने आणि बदल्याच्या विचाराने पेटून उठलेल्या सुनीलने पुन्हा तिच्यावर हल्ला केला. तिने 2 हातात त्याची मान अशी काही पिनगळली की ती पूर्णपणे उलटी फिरली. सुनीलचा खेळ संपला होता. समोरच्या उघड्या गॅलरीतून सुनीलने कलेवर एखादा कागदाचा बोळा फिरकावा तितक्या सहजतेने तिने भिरकावून दिले. सुनीलचे प्रेत 100-1 फूट दूर रस्त्यावर सुसाट चाललेल्या एका लोडेड कंटेनर खाली आले आणि त्याचा चेंदा मेंदा झाला.
ड्रायव्हरला क्षणभर काही कळलंच नाही. दारूच्या नशेत कंटेनर दामटत तो तसाच सुसाट निघून गेला. सुनील कुत्र्याच्या मोतीने मेला होता, अगदी कोणाच्याही न कळत. प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे इतर ट्रक व मोठ्या गाड्या त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवत निघून गेल्या. थोड्याच वेळात त्याच्या शरीराचा मागमूसही उरला नव्हता. राजने दुपारीच सगळा प्रकार वडिलांच्या कानावर घातल्याने ते तातडीने शहराकडे रवाना झाले. त्यांनी गावच्या मांत्रिकाला पण सोबत घेतले होते. फोन करून राजला त्यांनी बसस्टँडवर बोलवून घेतले. तिथून तिघही राजच्या घरी आले. काही झालेच नाही अशा अविर्भात कविताने दरवाजा उघडत त्यांचे स्वागत केले. भीत राज सर्वप्रथम आत आला. पाठोपाठ त्याचे वडील आले, पण मांत्रिक दारातच थबकला. त्याला काहीतरी अमानवीय अस्तित्व या घरात असल्याचे जाणवले होते. मांत्रिकाला पाहताच कविताच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य गायब झाले आणि त्याची जागा द्वेषाने घेतली. मांत्रिकावर जळजळीत नजर टाकत ती मोठ्याने पुरुषी आवाज ओरडली, ये क्यों आया है यहाँ? अभी लौट जाओ, नहीं तो पछताओगे. आणि भेसूर हसू लागली. मांत्रिकाने आपल्या झोळीतील विभूती काढून तिच्या कपाळावर लावताच ती किंचाळत आत पळाली. हा प्रकार राज आणि त्याचे वडील थिजल्यासारखे पाहत होते. मांत्रिकाने डोळे बंद करून समाधी लावताच त्याला सर्व प्रकार समजला. त्याने कवितावर एका अघोऱ्याने सुनीलच्या सांगण्यावरून राजला त्रास देण्यासाठी एक भयानक पिशाच सोडले असून तिला वाचवण्यासाठी एक अनुष्ठान करावे लागेल असे सांगितले. मांत्रिकाने कविताच्या कपाळावर विभूती लावून मंत्र म्हणत उजवा अंगठा दाबून ठेवल्यामुळे ते पिशाच केवळ गुरगुरत कविताच्या शरीरात निपचित पडले होते. ही संधी साधून राजने कविताला बेडला जखडून टाकले. मांत्रिकाने एक ताईत मंत्रून तिच्या गळ्यात घातला आणि समाधी लावून जमिनीवर बसला. इकडे झाला सर्व प्रकार ध्यानस्थ अघोऱ्याला त्याच्या मंत्र सामर्थ्यामुळे समजला होता. मांत्रिकाने आपल्या साधनेच्या जोरावर आपले शरीर राजच्या फ्लॅटवरच सोडून सूक्ष्म देह धारण केला आणि त्या क्षणात अघोऱ्यासमोर येऊन उभा राहिला. जमिनीपासून फुटभर उंचीवर तरंगणारा मांत्रिकाचा सूक्ष्म देह पाहून अघोरी समजला की त्याचा सामना एका प्रचंड शक्तिशाली मांत्रिकाशी झालाय आणि त्याला हरवणे त्याच्या शक्तीच्या पलीकडचे आहे. मांत्रिकाने त्याला त्या पिशाच्यास मुक्त करण्यास आणि तेथून कायमचे दूर निघून जाण्यास सांगितले. त्याबरोबर अघोऱ्याने कसलेही आढेवेढे न घेता भस्म चिमटीत धरून काहीतरी मंत्र पुटपुटत ते हवेत फुंकले आणि त्या पिशाच्यास बंधन मुक्त केले. खात्री पटताच मांत्रिकाने पुन्हा एकदा अघोऱ्यास तेथून निघून जाण्यास बजावले आणि क्षणात तिथून गायब होऊन राजच्या फ्लॅटमधील आपल्या शरीरात प्रवेश केला. अघोऱ्याच्या बंधनातून मुक्त झाल्यावर पिशाच्यावरील त्याची मालकी संपल्यामुळे ते राज आणि कविताला हानी पोहोचवू शकत होते. तसेच मांत्रिकाने सूक्ष्म शरीर धारण करून आपला देह तिथेच सोडल्यामुळे त्याच्या देहाचाही तो ताबा घेऊ शकत होते. परत सचेत होताच त्या मांत्रिकाने आपल्याकडील छोट्या अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित केला आणि मंत्र म्हणत त्यात काही समिधा टाकल्या. नंतर त्याने आपल्या झोळीतून एक बाहुले काढले. आपल्याकडील विभूतीने त्याने जमिनीवर एक मंडल काढले. त्यामध्ये कुंकवाने एक तारा काढला. त्याच्या 5 त्रिकोणात 5 कवड्या केल्या आणि मधल्या पंचकोनात ते बाहुले ठेवले. नंतर कविताच्या आणि त्या बाहुल्याच्या कपाळावर काळी हळद चोपडली आणि मंत्र म्हणत गोमूत्र शिंपडले. त्याचबरोबर कविता प्रचंड तडफडू लागली. तिच्या तोंडून जंगली श्रापदासारखी गुरगुर ऐकू येत होती. मांत्रिकाने आवाहन करताच ते पिशाच कविताच्या शरीरातून अनिच्छेने बाहेर पडले आणि त्याने त्या बाहुल्यामध्ये प्रवेश केला. पिशाच्याने कविताचे शरीर सोडताच ती एकदम शांत झाली आणि इकडे ते बाहुले सजीव झाले. बाहुले जिवंत होता क्षणी त्या मांत्रिकाने मंत्र म्हणत त्या बाहुल्याला उचलून अग्निकुंडात टाकले आणि पिशाच्य मुक्ती मंत्र म्हणत विभूती फुंकू लागला. भयान किंचाळत ते पिशाच्य तिथून नाहीसे झाले आणि त्या अग्नीत ते बाहुले जळून नष्ट झाले. कविता आता पूर्णपणे मुक्त झाली होती. राजने तिचे बंध सोडताच ती राजची माफी मागत त्याच्या मिठीत शिरली आणि तिने आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. राजने देखील तिला माफ करून आपल्या हृदयाशी धरले. काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान मांत्रिकाच्या चेहऱ्यावर विलसत होते. त्याने राजच्या वडिलांना सर्व काही ठीक झाल्याचे सांगितले आणि राज व कविताला आशीर्वाद देऊन तो आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ झाला. सुनील सारख्या विश्वासघातकी माणसावर विश्वास ठेवून आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत राज आणि कविताला मोजावी लागली होती. पण अंत भला तो सब भला या उक्तीनुसार झाले गेले सर्व काही विसरून त्यांनी नव्याने आपला संसार सुरू केला. इकडे सुनील पिशाच्य बनून त्या गिधाडे बसलेल्या झाडाच्या वठलेल्या फांदीवर उलटा लटकून अघोऱ्याची वाट पाहू लागला. धन्यवाद.